मुलांची नाही आहे ती मानसिकता. रेस आई-वडिलांमध्ये आहे. हां. आई-वडिलांना हवंय, की माझा मुलगा 90% आहे. सगळेच 90% येऊ नाही शकत ना. नंबर 1 तर 1 किंवा 2-3 येणार आहेत. बरोबर. नंबर 1 हा एकच असतो. म्हणजे मला असं वाटतं, की 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट आणि टी-वायचं मार्कशीट हं. म्हणजे 13वी-14वीचं तर ग्रॅज्युएशन. धरतच नाहीत. ही 3 मार्कशीट तुला एंट्री पास आहे. हं. तुला एखाद्या बिझनेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये जायचं आहे, असं दार उघडलं, की ते हं. विचारताल, "किती शिकलाय?" तर हां. तुझ्याकडे पास पाहिजे. रेल्वेचा पास असतो ना, हां. आमच्या मते तो पास आहे आणि मी तिला हेच सांगितलं, "हा तुझा गेट पास आहे." करेक्ट. नो डाऊट तो गेट पास पार करताना तुला कोणत्या लेव्हलचा पार करायचा दॅट इज अप टू हां. यू. पण ह्याच्यामुळे तुझं आयुष्य घडणारच नाही, हं. असं नाही. हं. म्हणजे लास्ट बॅक बेंचला जे बेंचर्स. बसणार असतात, बॅक बेंचर्स 90% आयुष्यात तेच जास्त सक्सेसफुल असतात. हा माझा अनुभव आहे. हो. नाही आहेच आहे. ह्याचा अर्थ अभ्यास करणारे चुकीचे आहेत का? अजिबात नाही. पण प्रेशर घेऊन अभ्यास करण्यापेक्षा आत्मीयतेने, स्वस्फूर्तीने अभ्यास हं. केला तर तो जास्त फलदायी होतो असं मला वाटतं. सो वाह! तुम्ही जोपर्यंत मुलांना रिलॅक्सेशनची भावना देत नाही, मी हे म्हणत नाही ते महत्त्वाचं नाही, अतिशय महत्त्वाचं आहे. महत्वाचं. कारण 10वी आणि 12वी हा आयुष्याचा पहिला पाया आहे. हं. पण तो प्रेशरने द्यायचा का डिस्कशनने द्यायचा हे हं. आई-वडिलांनी ठरवणं फार गरजेचं आहे.